आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्त सर्वांच्या घरी गणपतीचे आगमन होणार आहे। आपला गणपती गावी बसत असल्यामुळे मी आणि माझी बायको चाललो आहोत नायगाव पोलीस वसाहतमध्ये हिच्या मोठ्या मावशीच्या घरी। मोठ्या मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर मोठी मावशी घराची साफसफाई करत होती। आतमध्ये जाऊन बघतो तर शिवाज्ञ आणि करण मामा मस्तपैकी दोघंजण गणपतीच्या गाण्यावर नाच करत होते। हे करणने आणि काकांनी मस्तपैकी असं गणपतीला डेकोरेशन बनवलेलं आहे। शिवाज्ञ मस्तपैकी टी शर्ट गणपतीचा घालून गणपती आणण्यासाठी रेडी झाली होती। मग आम्ही दोघंजण गणपती आणण्यासाठी गेटवर गेलो तर इथे विश्वास काका पण येऊन अगोदरच पोहोचले होते। नंतर काकांनी पण त्यांच्या ऑफिसमधल्या लेडीजांना आमंत्रण दिलं होतं। तर लेडीज कॉन्स्टेबलकडनं आम्ही गणपतीचं पूजन करून घेतलं। गणपतीचं पूजन करून झाल्यानंतर करणने गणपती उचलला आणि आम्ही आता गणरायाला घरी घेऊन चाललो होतो। तर गणरायाची घोषणा ते गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। परत घरी पोचलो। घरी मस्तपैकी फटाक्याची आशिषबाजी केली होती। गणपती घरी आल्यानंतर मोठ्या मावशीने पहिले गणपतीला ओवाळून घेतलं, त्याचं ऑप्शन करून घेतलं। ऑप्शन करून झाल्यानंतर आता आम्ही गणपतीला मस्तपैकी याच्या सिंहासनावर विराजमान केलं। विराजमान करून झाल्यानंतर आता एक काम करत होते, म्हणजे आपल्याला गणपतीला दागिने घालून त्याला सजवायचं होतं। तर सजवून झाल्यानंतर फायनली आपला गणपती असा तयार झालेला आहे। गळ्यामध्ये हार, डोक्यावर फेटा आणि आता आपल्याला आरतीची तयारी करायची होती। तर इकडं काका ढोलकी घेऊन बसले होते आरतीसाठी आणि विश्वास काका आरतीची तयारी करत होते। तर करणने आरती चालू केली। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला हे नक्की कमेंट करून मला सांगा।